मोहन म्हणजे अगदी मोहित करणे, म्हणजे थोडक्यात वश करणे. तर आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं असेल, नोटीस केला असाल तुम्ही, की काही काही तांत्रिक ना आता अशी हेडलाईन देऊन जाहिरात करायला लागलेत की गेट युअर एक्स बॅक. काय वशीकरण आहे, बाकी काही नाही. आणि त्याचा इतका दुरुपयोग चाललाय. पण त्याचा शब्दशः वशीकरण जर म्हणालो तर समोरचा माणूस मी सांगतो तसाच वागला पाहिजे, हे शास्त्रशुद्ध वशीकरण. म्हणजे उठ म्हणला तर उठेल, बस म्हणला तर बसेल. आता हे खा म्हणला तर हे खाईल, ते पी म्हणला तर ते पाहिजे. म्हणजे शब्दशः तसं हे सर्वोच्च वशीकरण. पण वशीकरणामध्ये काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. की माझं हे अमुक काम होईपर्यंतच हा माणसाने मला मदत करावी, असं पण लोक करायला लागलेत. गेट युअर एक्स बॅकच्या जाहिरातीने या मुलीशीच मला लग्न करायचंय, या मुलाशीच, मुलीही करतायत, याच मुलाशी मला लग्न करायचंय. पण त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम 3 ते 5 वर्ष टिकतो. आणि अशा पद्धतीने झालेले विवाह सगळे तुटलेलेच बघायला मिळतात. कारण नंतर त्यांच्यात लक्षात आपलं काहीच जुळत नाही. करेक्ट. ते चांगल्या मार्गाने झालेलं नाहीये. बरोबर. तर हे वशीकरण.